याच्या कवयित्री आहेत प्राध्यापक डॉक्टर स्वाती देशमुख मॅडम, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. तर कवितेचं नाव आहे बाई. बाई अडकलेली असते चौकटीत अन उंबऱ्याच्या आत. बाई अडकलेली असते चौकटीत अन उंबऱ्याच्या आत. डोईवरील पदर ती आता खांद्यावर घेते. शेणाच्या पाट्यात जाऊनही आणि पदव्यांचे सर्टिफिकेट आले तरी बाई अडकलेली असते चौकटीत अन उंबऱ्याच्या आत. बाई अडकलेली असते चौकटीत अन उंबऱ्याच्या आत. एका हातात पाण्याची दोरी, तुझे स्वप्नांचे पंख लेऊन आकाशी उडी. तारेवरची कसरत रोजच करी, तरी बाई अडकलेली असते चौकटीत अन उंबऱ्याच्या आत. रोज करी समस्यांसोबत कवायत. सासूशी मन मिळवणी, नवऱ्याशी मन जुळवणी. लेकरांना आणि आता तीच खेळणी, तरी बाई अडकलेली असते चौकटीत अन उंबऱ्याच्या आत. देहरूपी घुसळी संसारी, देहरूपी रवी घुसळी संसारी. निगुतीने काढे संस्काराची लोणी. काटकसरीने महिन्याकाठी भरीते बचत गटांची भरणी, तरी बाई आत चौकटीत अन उंबऱ्याच्या आत. बाहेर असतेच तिला वरिष्ठांची अन अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणी. अपमान अहवालनांशी करावीच लागते रोजच हात मिळवणी, तरी बाई अडकली असते चौकटीत अन उंबऱ्याच्या आत. बाई अडकलेली असते चौकटीत अन उंबऱ्याच्या आत. दोन्ही ठिकाणी होतच असते मनाची घुसमट. दोन्ही ठिकाणी होतच असते मनाची घुसमट. रक्ताची आठवण करूनही काठोकाठ मिळत असते तिला रीतेपण. रीतेपणासोबतच बाई अडकलेली असते चौकटीत अन उंबऱ्याच्या आत. बाई अडकलेली असते चौकटीत अन उंबऱ्याच्या आत. धन्यवाद.